ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि पंढरपूर सोलापुरातलं पाणी ओसरत असलं तरी सुद्धा शिवारामध्ये शिरलेलं पाणी अजूनही शेतातच आहे। त्यामुळे ऊस, तूर, हरभरा, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोलापूर जिल्ह्यातील 58,000 हेक्टर शेतीला याचा फटका बसल्याची माहिती मिळते। तर तिकडे बंद झालेली रस्ते वाहतूक सुद्धा हळूहळू पूर्वपदावरती येते। हत्तूर गावातील शेतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। सोलापूर जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार असा पाऊस झाला। त्याचे परिणाम जे आहेत ते जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। मागील 24 तासात पावसानं उसंत घेतली आहे, मात्र शेतात जे आहे ते पाणी अशा पद्धतीने साचून राहिलंय। जवळपास 3 ते 3.5 फूट पाणी मी शेताच्या अगदी किनाऱ्यावरती आहे, त्या ठिकाणी आहे। मध्ये जाण्याची हिंमतही होणार नाही। जवळपास 4.5 ते 5 फूट इतकं पाणी जे आहे ते मध्ये शेतामध्ये दिसतंय। सोलापूर जिल्ह्यातलं जवळपास 58,000 हेक्टर क्षेत्र जे आहे या पावसानं बाधित केल्याची अधिकृतरित्या माहिती जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। सोयाबीन असेल, ऊस असेल, तूर असेल, हरभरा या सगळ्या पिकांचं मोठं असं नुकसान जात आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, मात्र पंचनामे होईपर्यंत, पंचनामे झाल्यानंतर मदत कधी मिळणार हे शेतकऱ्यांना अजून किती त्रास सहन करावा लागणार हे देवच जाणे। खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला होता। सप्टेंबरमध्ये जे पाऊस झाला त्याच्यामुळे खरीपाचा हंगाम गेला। रब्बीची पेरणी जी आहे त्या अनेकांनी केली होती, हे रब्बीचं पूर्ण पेरणी जी आहे आता वाया गेलेली आहे। दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवरती येणार आहे आणि आपण बघत असाल जणू या शिवाराला तळ्याचं रूप प्राप्त झालेलं आहे। एखादा तलाव असावा असं रूप जे आहे या शेताला प्राप्त झालंय। त्यामुळे कधी पंचनामे होणार आणि कधी शेतकऱ्यांना मदत मिळणार देवच जाणे। कॅमेरामॅन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।